आज मी फ्लॉवर पासून भाजी किंवा पुलाव नाही तर काहीतरी वेगळं बनवायचं ठरवलं। त्यासाठी मी एका कढईत पाणी चांगलं गरम करून घेतलं आणि त्यात मीठ टाकलं। नंतर त्यात फ्लॉवरचे तुरे टाकले आणि त्यांना 4 ते 5 मिनिटे उकळून घेतले। नंतर एका प्लेटमध्ये मी लाल मिरची पावडर, हळद, गरम मसाला, धना जिरा पावडर, काळी मिरी पावडर, मीठ, आलं लसूण पेस्ट, लिंबाचा रस हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं। गरज वाटली तर इथे तुम्ही थोडंसं पाणी सुद्धा ऍड करू शकता। हे मिश्रण मी बॉइल्ड केलेल्या फ्लॉवरच्या तुऱ्यांना व्यवस्थित लावून घेतलं। नंतर मी एका बाउलमध्ये बेसन, तांदळाचे पीठ, ओवा, हळद, लाल मिरची पावडर, बेकिंग सोडा टाकून मिक्स करून घेतलं। नंतर त्यात थोडं पाणी ऍड करून मिक्स करून त्याचं बॅटर बनवलं। तयार केलेल्या बॅटरमध्ये मॅरिनेट केलेले फ्लॉवरचे तुरे व्यवस्थित घोळून घेतले आणि गरम तेलात मीडियम आचेवर फ्लॉवरचे तुरे तळून घेतले। तर अशा प्रकारे मी पहिल्यांदाच घरी फ्लॉवरचे पकोडे बनवले। तुम्ही सुद्धा ट्राय करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा।